शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण एका महत्त्वाच्या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत आणि ते पीक म्हणजे सोयाबीन पीक आहे। तर ह्या सोयाबीनची कोणती माहिती पाहणार आहोत तर लक्षात घ्या, सोयाबीन खत व्यवस्थापन। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचं जबरदस्त उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला नेमकी सोयाबीनला कोणती खतं देणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, NPK नत्र स्फुरद पालाश म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ह्या घटकांची गरज असते। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला सल्फरची मात्रा देखील देणं गरजेचं आहे आणि इतर अन्नद्रव्य देखील आपल्याला दिली गेली पाहिजे, जेणेकरून सोयाबीनची ज्यावेळेस आपण पेरणी करणार आहोत तर ही पेरणी झाल्यानंतर आपल्याला जेव्हा उत्पन्न निघणार आहे तर एकरी 15 ते 20 क्विंटल याप्रमाणे झालं गेलं पाहिजे। मग हे सोयाबीनला खत व्यवस्थापन आपण नेमकी कोणत्या जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, हलक्या जमिनीमध्ये वेगळं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि भारी काळी जमिनीमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। मग ही कोणती खतं आपल्याला देणं गरजेचं आहे तर त्या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण माहितीला सुरुवात करूया। ज्यावेळेस आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची आहे मग ही कोणती खतं देणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या, सर्वात आधी आपण हलक्या जमिनीमध्ये खत व्यवस्थापन पाहणार आहोत। आपल्याला काय करायचे की 20-20-0-13 यामध्ये 13% सल्फर आपल्याला बघायला मिळतं आणि नत्र स्फुरद पालाश देखील बघायला मिळतं। एकरी 50 किलो याप्रमाणे घ्यायचे। यामध्ये आपल्याला काय करायचंय की तुम्हाला वाटलं तरच सल्फर आहे तर हे फक्त 5 किलो याप्रमाणे यामध्ये घ्यायचे आणि यामध्ये जी सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी शक्ती गोल्ड म्हणून आहे एकरी 10 किलो याप्रमाणे घ्यायचे आणि हे तिन्ही खतं आपल्याला सोयाबीन पिकाला हलक्या जमिनीसाठी देणं गरजेचं आहे। आता हे झालं हलक्या जमिनीमध्ये खत व्यवस्थापन। त्याचबरोबर आता ज्या काळ्या आणि भारी जमिनीमध्ये देखील आपण कोणत्या प्रकारचं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। आता मात्र लक्षात घ्या की आपल्याला यामध्ये 50 किलो 14-35-14 हे NPK ही खत घ्यायचे एकरी 50 किलो आणि तुम्हाला हे जर अवेलेबल नाही झालं मिळालं नाही तर 10-26-26 हे खत घेऊ शकताय 50 किलो। या दोनपैकी एक बॅग आपल्याला यामध्ये याची घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला सल्फर आता मात्र 10 किलो याप्रमाणे घेणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा सोयाबीन पिकाच्या जोमदार वाढीसाठी आपल्याला काय करायचंय, शक्ती गोल्ड हे एकरी 10 किलो याप्रमाणे घेणं गरजेचं आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, हलक्या आणि भारी जमिनीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। त्याचं कारण म्हणजे आपल्याला भारी जमिनीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर थोडासा कमी प्रमाणात करायचा आहे, तर हलक्या जमिनीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर थोडा जास्त प्रमाणात करणं गरजेचं आहे, नॉर्मल जास्त प्रमाणात करणं गरजेचं आहे। त्याचं कारण म्हणजे भारी जमिनीमध्ये तुम्ही नत्रयुक्त खतं जर वापरली तर जास्त प्रमाणामध्ये हाईट ही पिकाची दिसून येते, ह्या सोयाबीन पिकाची दिसून येणार आणि तुम्हाला परिणामी फुटवे त्याचबरोबर फळ फांद्या जास्त प्रमाणात लागलेल्या दिसणार नाही आणि शेंगा देखील कमी प्रमाणात लागलेल्या दिसतात, फक्त झाडाची हाईट वाढते। तसेच हलक्या जमिनीमध्ये आपण नत्रयुक्त खतांचा नॉर्मल प्रमाणात वापर केला असता काय होतं की तिथे पिकाची हाईट होत नाही, अशा वेळेस हाईट देखील होते आणि जबरदस्त उत्पन्न देखील आपल्याला बघायला मिळतं। आता शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सोयाबीन पिकाला मी काय हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये जी खत व्यवस्थापन सांगितलेलं आहे तर यापैकी कोणतंही एक खत व्यवस्थापन तुम्ही करू शकताय आणि जबरदस्त उत्पन्न आणि उत्पादन हे मिळवू शकताय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।